नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला अध्यापन म्हणजे काय माहित आहे? तर अध्यापनामध्ये अनेक गोष्टींचा समावेश केलेला असतो. अनेक बाबींचा समावेश केलेला असतो. अध्यापन म्हणजे काय? फक्त देणे किंवा माहिती घेणे नसून व्यक्तीच्या वर्तनामध्ये बदल घडवून आणणं आवश्यक. अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. त्याला त्या ठिकाणी प्रेरणा देण्याचं काम करतो. ज्ञानासाठी त्याला तयार करण्याचं काम करतो. त्याला प्रबोधन देण्याचं काम करतो. अशा अनेक गोष्टी आपल्याला अध्यापनामध्ये दिसून येतात. हे अध्यापनाचं स्वरूप काय आहे? आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. तर अध्यापनाच्या स्वरूपाचा विचार जर केला तर अध्यापन ही उद्दिष्टपूर्ण चालणारी प्रक्रिया आहे आणि नियोजनाची प्रक्रिया असं म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. तर अध्यापन जर करायचं असेल तर आपण त्या ठिकाणी उद्दिष्टांची निश्चिती करतो, ध्येय त्या ठिकाणी ठेवतो की आपल्याला नेमकं करायचं काय, शिकवायचं काय, विद्यार्थ्याला कुठपर्यंत घेऊन जायचे, अशा सर्व घटकांचा समावेश आपला त्याच्यामध्ये केलेला असतो आणि नियोजनबद्ध केलेली साखळीची प्रक्रिया असते. त्या पद्धतीने आपण अध्यापन करत असतो. अध्यापनामध्ये कला आणि विज्ञानाचा आधार घेतला जातो, कारण त्याच्यामध्ये कला बी आहे आणि विज्ञान बी दडलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे कुठलीच व्यक्ती हाडामासाचा शिक्षक नसते. प्रत्येकाच्या अंगामध्ये वेगवेगळे गुण समाविष्ट असतात. पण अध्यापनासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींचा विचार जर केला तर ते एका विज्ञानावर आधारलेलं आहे, एका शास्त्रावर आधारलेलं आहे. ते शास्त्र कुठं असेल तर ते शास्त्र आहे मानसशास्त्र. मानसशास्त्रांचा समावेश त्याच्यामध्ये केलेला आहे. मानसशास्त्रीय संकल्पनाचा विचार त्याच्यामध्ये केलेला आहे. मानसशास्त्रीय प्रक्रियेचा विचार केलेला आहे. त्याच्यावर आधारित अध्यापन असलं पाहिजे असं त्या ठिकाणी सांगितलं जातं. तर आपण त्या गोष्टींचा विचार करून अध्यापन करतो की विद्यार्थ्याची परिपक्वता किती झालेला आहे, त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास कितपर्यंत झालेला आहे, त्याची सहनशीलता किती आहे, ग्रहणशीलता किती आहे, त्याची धारणा किती आहे, अशा सगळ्या मानसशास्त्रीय संकल्पनेचा विचार करून आपण ज्ञानदानाचं अध्यापनाचं काम करत असतो. कारण अध्यापन काय आहे? एक कला आहे आणि शास्त्र आहे, विज्ञानावर आधारलेलं आहे. तर व्यक्तीमध्ये जेवढे कला गुण दडलेले असतात त्याचा उपयोग करून तो अध्यापनाचं काम करत असतो. तर आपल्याला माहिती आहे शालेय जीवनामध्ये अनेक विषयांचा त्या ठिकाणी अभ्यास केला जातो. मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, अनेक प्रकारचे भाषा विषय, शास्त्रांचा अभ्यास केला जातो, सामाजिक शास्त्रांचा अभ्यास केला जातो, गणित असेल, भूमिती असेल, अशा विषयांचा अभ्यास केला जातो. पण ह्याचं अध्यापन करत असताना ते स्किल त्या व्यक्तीकडे असणं आवश्यक असतं. त्याला आपण कला असं म्हणतो. त्याला शास्त्राचा आधार घेतलेला आहे, विज्ञानाचा आधार घेतलाय, त्याच्यावर आधारलेलं प्रक्रियेचं स्वरूप आहे. त्याच्यानंतर अध्यापन हे संवादात्मक प्रक्रिया आहे. अध्यापन कसं आहे? दोन व्यक्तीमध्ये चालणाऱ्या संवादावर आधारलेली प्रक्रिया, विचाराची देवाणघेवाणीवर आधारलेली प्रक्रिया आहे. अध्यापन एक मार्गी नसतं, तर अध्यापन हे द्विमार्गी चालणारी प्रक्रिया आहे. अध्यापक वर्गामध्ये अध्यापन करत असतात आणि त्यावर विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी प्रतिक्रिया घेतली जाते. यावेळेस विचारांची देवाणघेवाण होते, दोन घटकामध्ये संवाद घडून येतो. त्याच्यामुळे अध्यापनाचं स्वरूप काय सांगतं की अध्यापन हे संवादात्मक प्रक्रिया आहे. अध्यापन काय? विकासात्मक प्रक्रिया आहे. आपण पाहतो अध्यापन कसं आहे? विकासावर आधारलेली प्रक्रिया आहे. कारण अध्यापकाचं कर्तव्य काय की बालकामध्ये विकास घडवून आणणे. त्याचा रेशो कसा असला पाहिजे? वरवर जाणारा असला पाहिजे. तो कसा आहे? प्रगतीच्या स्वरूपामध्ये असला पाहिजे, अधोगतीच्या मार्गाने येणारा नसावा. तर अध्यापन काय? विकासात्मक प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये बदल घडवून आणणं आहे, त्याला स्वावलंबी बनवणं आहे. अध्यापन आपण त्याच्यासाठी करतो की विद्यार्थ्याच्या शंकाचं समाधान त्या ठिकाणी झालं पाहिजे, त्याची ज्ञान लालसा त्या ठिकाणी पूर्ण झाली पाहिजे आणि त्याच वेळेस त्याचा विकासाचा आलेख आपल्याला वर चढताना दिसतो. अध्यापन कसं आहे? अनुभवावर आधारित प्रक्रिया आहे. अनुभवावर आधारित, कारण ज्या वेळेस एखादी व्यक्ती अध्यापनाचं काम करते त्यावेळेस त्याच्या अनुभवाचा त्या ठिकाणी उपयोग होतो. त्याने घेतलेलं ज्ञान असेल, त्याच्याकडे असलेली माहिती असेल, त्याने केलेलं परिश्रम असेल, या सगळ्याचं एकत्रीकरण करून तो वर्गामध्ये अध्यापन करत असतो. त्या ठिकाणी माहितीचं सादरीकरण करत असतो. विद्यार्थी तसं त्या ठिकाणी ग्रहण करत असतात आणि त्याच्यामुळे त्याला आपण अनुभवावर आधारित प्रक्रिया म्हटलेलं आहे. तर जेवढा अनुभव जास्तीचा असेल तेवढी प्रक्रिया त्या ठिकाणी सुकर आणि सोपी झालेली आपल्याला दिसून येते. कारण त्याने तेवढ्या पद्धतीचं अनुभव घेतलेला असतात, ज्ञान ग्रहण केलेलं असतं, ते सादरीकरण करण्याचं कौशल्य त्याच्यामध्ये आत्मसात झालेलं असतं. त्याच्यामुळं अध्यापन ही अनुभवावर आधारित प्रक्रिया आहे. अध्यापन हे कसं आहे? मूल्यमापनावर आधारणारी प्रक्रिया आहे, ज्याच्यामध्ये मूल्यमापनाच्या संकल्पनेचा विचार केला जातो. तर आपण अध्यापन करतो
मग त्याच्यावर लगेच प्रतिक्रिया घेतल्यानंतर लक्षात येतं की आपण अध्यापन कसं केलेलं आहे, विद्यार्थ्याने कितपत त्याचं ज्ञान ग्रहण केलेलं आहे, त्याच्यामध्ये समज कितपत आलेली आहे, त्याला संकल्पना कितपत समजली आहे, या सर्व गोष्टी त्याच्यामधून घेता येतात. आपण वापरलेली अध्यापनाची पद्धती कशी होती याचा विचार त्या ठिकाणी केला जातो. आपण जे अध्यापनाचे सूत्र वापरले त्या सूत्रांचा वापर योग्य झालेला आहे का, जे शैक्षणिक साहित्य वापरले, जे साधनं वापरले ते योग्य होते का, या सर्वांची पडताळणी हे मूल्यमापनातून होताना दिसून येते. त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपलं अध्यापन हे कसं झालं किंवा कसं झालेलं आहे, त्याला आपण मूल्यमापनात्मक प्रक्रिया असं म्हणतो. आणि हा अध्यापनामध्ये महत्वाचे 3 घटक आहेत. एक शिक्षक आहे, दुसरा विद्यार्थी आहे आणि तिसरा अभ्यासक्रम आहे. तर अभ्यासक्रमाची निश्चिती केल्यानंतर कोणाला शिकवायचं, काय शिकवायचं आणि कोण शिकवणार या बाबी त्या ठिकाणी खूप महत्वाच्या असतात. कारण अभ्यासक्रमाची रचना केल्यानंतर त्याच्या वयोगटाला अनुसरून त्याची रचना असते आणि विद्यार्थी त्या ठिकाणी ज्ञान ग्रहणासाठी बसलेला असतो, पण त्या ठिकाणी अध्यापन करणारा जो शिक्षक आहे, ज्ञानदाता आहे, तो परिपूर्ण असणं आवश्यक असतं. तर विद्यार्थ्याची ज्ञानाची लालसा पूर्ण करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असणं आवश्यक असतं. या सर्व बाबींचा विचार आपल्याला त्या ठिकाणी करावा लागतो. त्याच्यामुळे असं आपण म्हणतो की अध्यापनामध्ये हे 3 महत्वाचे घटक आहेत. ज्ञान देणारा, ज्ञान घेणारा आणि आशय खूप महत्वाचा आहे. आशयाला अनुसरून साधनाची रचना, निर्मिती त्या ठिकाणी अध्यापक करत असतो. त्याचं सादरीकरण वर्गामध्ये करताना आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर आपल्याला पाहिजे की अध्यापनाची काही वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. की अध्यापनाची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत, त्याचं वैशिष्ट्य काय आहे. तर अध्यापन हे काय आहे, हे गुंतागुंतीची चालणारी प्रक्रिया आहे. अध्यापन कशी आहे, गुंतागुंतीची चालणारी प्रक्रिया, अनेक घटकांचा समावेश त्याच्यामध्ये झालेला आहे आणि त्याला बांधण्याचं काम, नियोजन करण्याचं काम अध्यापक त्या ठिकाणी करत असतो आणि अध्यापन त्या ठिकाणी करण्याचं काम त्या ठिकाणी अध्यापक करताना दिसतो. तर वर्गाची रचना जर पाहिली, वर्गाची रचना असते, बैठकी व्यवस्था असते, आशय असतो, विविध घटकातून आलेला विद्यार्थी असतो, त्याची आकलन क्षमता, त्याच्याकडे असणारं ज्ञान, त्याची असणारी पार्श्वभूमी, या सगळ्या घटकांचा विचार जर केला तर ती प्रक्रिया अत्यंत किचकट आणि गुंतागुंतीची होत जाते. या सगळ्यांचा विचार करून, साधनांचा, आशयाचा विचार करून अध्यापन करावं लागतं. त्या ठिकाणी त्या पद्धतीची साधनं वापरावी लागतात, त्यावेळेस अध्यापन हे चांगल्या पद्धतीने होत असतं. पुढलं वैशिष्ट्य सांगितलंय, अध्यापन कला व शास्त्र आहे. आताच आपण पाहिलं स्वरूपामध्ये अध्यापन काय, कला आहे आणि एक शास्त्र आहे. त्याच्यानंतर अध्यापन एक व्यावसायिक क्रिया आहे. व्यवसाय म्हटलं त्या ठिकाणी पात्रतेचे निकष आले, त्याची क्षमता आली, या सगळ्या गोष्टींचा समावेश त्याच्यामध्ये केला जातो की त्या व्यक्तीकडे शैक्षणिक पात्रता किती आहे, त्याचा अनुभव किती आहे, त्याची ज्ञान क्षमता किती आहे, त्याचं सादरीकरण कसं असेल, तो कुठल्या पद्धतीने अध्यापन करू शकतो, या सगळ्या निकषाचा विचार या व्यवसायामध्ये केला जातो. कारण त्याच्यावर व्यवसायाचा नफा त्या ठिकाणी दिसून येतो. नफा म्हणजे काय, विद्यार्थ्याची ज्ञान लालसा. ज्ञान लालसा त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे का, त्याचं शमन झालेलं आहे का, विद्यार्थ्यांचं समाधान झालेलं आहे का, त्याचा परिपूर्ण विकास झालेला आहे का, हे सगळं त्यामध्ये समाविष्ट असतं. सर्व बाबी आपल्याला त्याच्यामधून दिसून येतात. त्याच्यानंतर पुढलं वैशिष्ट्य आहे, अध्यापकाच्या परिश्रमाचा भाग आहे. अध्यापन काय, अध्यापकाच्या, शिक्षकाच्या परिश्रमाचा भाग आहे. शिक्षक किती परिश्रम घेतो त्याच्यावर अध्यापनाची प्रक्रिया आधारलेली आहे. तर अध्यापन करायचं म्हणजे पूर्व नियोजन आवश्यक आहे. उद्दिष्टापर्यंत जायचं असेल तर उद्दिष्टांची निश्चिती करावी लागते. आपल्याला हे उद्दिष्ट साध्य करायचंय, पण त्याला अनुसरून त्या ठिकाणी शिक्षकाला मेहनत करावी लागते, परिश्रम घ्यावा लागतो. त्या पद्धतीचे साधनं त्या ठिकाणी उपलब्ध करावं लागतात, वर्गाची बैठक व्यवस्था करावी लागते आणि नंतर अध्यापनाचं काम करावं लागतं. त्यावेळेस त्याचा जो हेतू आहे तो हेतू त्या ठिकाणी साध्य होत असतो आणि हे साध्य जर करायचं असेल तर शिक्षकाला त्या ठिकाणी मेहनत घ्यावीच लागेल, पूर्व नियोजन करावंच लागेल. त्याच्यामुळे अध्यापन काय म्हटलंय, परिश्रमाचा एक भाग आहे. त्यानंतर पुढलं वैशिष्ट्य आहे, अध्यापन एक संघटित प्रणाली आहे. अध्यापन काय, एक संघटित प्रणाली आहे. वेगवेगळ्या कृतींना एकत्रित जोडण्याचं काम अध्यापनामधून केलं जातं. वेगवेगळ्या घटकांना जोडण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. शिक्षकाकडे असणारं ज्ञान, त्याचा असणारा अनुभव असेल, अध्यापनाची प्रक्रिया असेल, अध्यापनाचे सूत्र असतील, अध्यापनाच्या पद्धती असतील, आशय असेल, विविध प्रकारचे शैक्षणिक साधनं असतील, ह्या सगळ्यांना आपल्या हेतूशी बांधण्याचं काम अध्यापक करत असतो आणि त्याची प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण करत असतो. त्याला संघटन असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर अध्यापन हे काय, विश्लेषणात्मक प्रणाली आहे.
पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आशय असेल, अभ्यासक्रमामध्ये दिलेला आशय असेल, जशाला तसा विद्यार्थ्याच्या उरी न उतरवता ते विश्लेषणाच्या स्वरूपामध्ये त्याची फोड करून सोप्या पद्धतीने कसं सांगता येईल, आशय विद्यार्थ्यापर्यंत कसा पोहोचवता येईल की जेणेकरून तो त्याला समजला पाहिजे. त्याच्यामुळं विश्लेषणावरती भर दिलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारची प्रक्रिया आहे. अध्यापनाचं वैशिष्ट्य सांगितलंय, अध्यापन ही संप्रेषणात्मक प्रक्रिया आहे, संप्रेषणावर आधारित प्रक्रिया आहे. जसं संप्रेषणाचं चक्र चालतं तसं अध्यापनाची प्रक्रिया चालते. त्याच्यामध्ये प्रेषक असतो, संदेश असतो, त्याचबरोबर श्रोता सुद्धा असतो आणि माध्यमांचा सुद्धा त्या ठिकाणी आधार घेतला जातो. त्यावेळेस ही प्रक्रिया पूर्ण होते. कारण देणार आहे तर घेणार असला पाहिजे. मग द्यायचं कसं, साधनाचा विचार करावा लागतो. त्याच्यावर प्रतिक्रिया घ्यायची असं तर मूल्यमापनाचा विचार करावा लागतो. म्हणजे विचारांची त्या ठिकाणी देवाणघेवाण करावं लागते. त्यावेळेस लक्षात येतं की संप्रेषण पूर्ण झाले झालं आहे का, विचारांची देवाणघेवाण झालेली आहे का. हे अध्यापनाचं काम आहे. फक्त एक मार्गी बडबड करून चालत नाही, संप्रेषण करून चालत नाही, तर द्विमार्गी प्रक्रिया त्या ठिकाणी होणं आवश्यक आहे. त्या संप्रेषणाचं चक्र त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण झालेलं दिसून येतं. त्याच्यानंतर अध्यापन काय, आंतरक्रियात्मक प्रक्रिया आहे. वर्गामध्ये अध्यापन करत असताना अनेक घटकांचा त्या ठिकाणी समावेश झालेला असतो. आशय विद्यार्थ्यांना नवीन जरी असला तर त्याला समजेल अशा सोप्या शब्दामध्ये साधनाचा आधार घेऊन, अध्यापनाच्या पद्धतीचा वापर करून, अध्यापनाच्या सूत्राचा वापर करून, गाभा घटकांचा विचार करून आपण अध्यापन जर केलं तर निश्चितच त्याच्यामध्ये आंतरक्रिया घडून येत असतात. विद्यार्थ्यांना तो आशय चटकन समजतो, लक्षात येतो. अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये सामावलेल्या असतात. त्याला आपण आंतरक्रियात्मक प्रक्रिया असतो. त्याच्यानंतर पुढलं वैशिष्ट्य सांगितलंय, अध्यापन काय आहे, विविध रूपी प्रक्रिया आहे. अध्यापन विविध मार्गाने त्या ठिकाणी चालताना दिसून येतं. औपचारिक आहे, अनौपचारिक आहे, निर्देशात्मक आहे, निर्देशात्मक आहे, अनुकरणात्मक आहे, प्रयोगात्मक आहे, निरीक्षणात्मक आहे. असे अनेक रूप आपल्याला अध्यापनाचे विविध रूप त्या ठिकाणी दिसून येतात. हे सगळं आपल्याला वैशिष्ट्यातून लक्षात येतं. अध्यापन कसं आहे, गुंतागुंतीचं आहे, कला व शास्त्राचा आधार आहे, संप्रेषणात्मक आहे, परिश्रमाचा भाग आहे, संघटित प्रणाली आहे, त्याचबरोबर आंतरक्रियात्मक प्रकारे चालणारी घटना आहे, बाबींचा समावेश आहे आणि विविध रूपी प्रक्रिया आहे. असे अनेक घटक त्याच्यामध्ये सामावलेले असतात. त्याला आपण अध्यापन म्हणतो. अध्यापनाचे वैशिष्ट्य त्याला आपण म्हणू शकतो. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.